बरोबर नीट आणि उत्तम जो काला साधू संतांनी केलाय ना गड्यात वाळवंटातच केलाय। एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञानराज। आता प्रश्नचिन्ह आहे, दही आणि लाही सम आहेत की विषम आहेत? तेल आणि पाणी, एक पाण्याचा हौद आहे, एक थेंब तेलाचा टाका। काही क्षणामध्ये तो तेलाचा जो थेंब आहे तो इतका व्यापक होतो की येणारा जाणारा प्रत्येक व्यक्तीला असं वाटायला लागेल पूर्ण हौदात तेल आहे, व्यापकता आहे त्याच्याकडे। पण मुळात तो हौद तेलाचा नाही, पाण्याचा आहे। एक लक्षात घ्या, का तर तेल आणि पाणी विषम आहे। बरं ते पाणी दुधात टाका, आपल्या बांबोरीला टाकत नाही मला माहिती आहे का, पण पाणी जर दुधात मिश्रित केलं तर दूध आणि पाणी एकत्र येतं का? सम आहे। त्यामुळे मग दही आणि लही हे पण तर विषम आहे, मग ती परंपरा का प्राप्त झाली? तर ज्ञानोबरायांनी दही लहीचा काळ तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवला। माझा ज्ञानराज गोपाळासी लाह्या वाटी, आणि ही दही लहीची परंपरा आपल्या महाराष्ट्रामध्ये संत साहित्य गेले। मी पुन्हा बोलतोय, काला देवाने केला नाही, संतांनी केला। काला करते संतजन सवे त्यांच्या नारायण, आणि वाटी आपल्या निज असते भाग्याचा तो पावे येते। मी नेहमी सांगेल, 7 दिवसामध्ये हरिपाठाला, काकर आरतीला, कीर्तनाला सर्वजण उपस्थित नसतील, पालखीला सर्वजण उपस्थित नसतील, पण ज्यांनी काल्याचं कीर्तन ऐकलं आणि हा प्रसाद घेतला त्यांनी संपूर्ण सप्ताह श्रवण केल्याचं पुण्य पत्रात पडतं। हे त्रिवास सत्य आहे, हे त्रिवास सत्य आहे बरं आपलं। म्हणून जे हुशार लोक आहेत ते फक्त शेवटच्याच दिवशी येतात, कामात ना गर्दीच करायला। त्यांचं प्रमाण पाठ आहे, तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, आणि विशेष लाभ संत संगे। एकदा हात मोकळे सोडा आणि सप्रेमाने बोला, मंडळी। वारकरी संप्रदायाचा एक दंडक आहे, विठोबा रखुमाईचं भजन झालं, कीर्तनकार महाराज कोणी असू द्या, त्यांनी कमरेला बांधलेले उपर्ण सोडून घ्यावं। ही उपर्ण सुटलं की लोक जीवमा जीव आपले घेवा। पण ऐका ना, खऱ्या अर्थानं काल्याच्या कीर्तनाला आता सुरुवात, काही मिनिटं मी आपले अजून घेणार आहे, आणि ज्या वेळेला आपला कीर्तन आरंभ झालाय त्यावेळेला सांगतेला नेण्याचा प्रयत्न करू। एक लक्षात, असं पहिल्यांदा घडलंय शांताराम दादा, मोहन भाऊ, कल्पेश दादानी पहिल्यांदा फोन केलाय मला, कीर्तन चालू करायला का? काय बरं तुम्हाला काय वाटतंय सिस्टीम आला कशामुळे? हा कशा असं कधीच नाही घडलं आतापर्यंत, त्या कोरा होता। हा अरे कार्यकर्त्यां बांबुरीकर मायबापाच्या अगोदर मला त्यांचा फोन 9:15 वाजेले। दादाने मला रात्री म्हटलं, मी रात्री चाळीसगावच्या पुढे होतो चितेगावला, तिकडे रावेर तालुक्यात कथा सांगतोय गात्याला, आणि तिथून चाळीसगाव तालुक्यात गेलो। दादांचा मला रात्री संपर्क झाला की माऊली किती वाजेपर्यंत? भाऊ तुम्ही सांगा, 9:30 पर्यंत या, आपण 9:30ला नक्की पालखी पूर्ण केलं जाईल आणि आपण चालू करू। 9:15 वाजता
कार्यकर्ता मंडळात त्यांच्या उभार नाही तुम्ही ते खाऊ चला ऐका आनंदाची लहरी आहे तुमच्या जीवनात ही परमार्थाची गंगा तेवत राहो सदिच्छा व्यक्त करतो आणि पुढे चालतो ऐका गड्या श्रीमद भागवताच्या दशम स्कंद पूर्वार्धामध्ये यदू नावाच्या वंशात आहुक नावाचा एक राजा त्यांना देवक उग्रसेन नावाची 2 मुलं देवकाला 7 कन्या झाल्या आणि उग्रसेनाला 9 मुलं 4 कन्या त्यातला सर्वात मोठा जो आहे ना कंस त्याचं काकाच्या मुलीवरती सख्या बहिणीप्रमाणे प्रीती होती त्याने त्याच्या हाताने कन्यादान केलेलं होतं विदाई केलेली होती 7वी जी देवकी नावाची सुरसेन नावाचा एक राजा आणि त्यांचा वासुदेव नावाचा मुलगा ज्या वेळेला या वासुदेवांसोबत देवकी मातेचं लग्न लागलं विदाईचा प्रसंग आला आपल्या धर्मातला एक विवाह सोहळ्यातला सांगतेचा प्रसंग आहे विदाई ताईला वाटायला लावलं अरे आतापर्यंत काळ हाताच्या पुढावाने मिरवलेली लेख आज माहेर सोडून सासरी नांदायला चालली बांबुरीकर मंडळी मी सर्वांना विचारतोय मुलीचा बाप आणि मुलाचा बाप यांच्यामध्ये दाता कोण आहे आणि याचक कोण आहे याचक प्राकृत मराठीतला शब्द आहे जो मागतो त्याला याचक म्हणतात आणि जो देतो त्याला दाता म्हणतात कोण दाता आहे मुलीचा बाप दाता आहे ज्यांच्या घरी लेकी जन्माला आल्या आणि कन्यादान बापाच्या हातून घडलं सगळ्या माळकरी नसू द्या पण विश्वातली सगळी तीर्थ केल्याचं पुण्य बापाच्या पदरात पडेल चालून कन्यादान पृथ्वी मोलाची समान बापाला विश्वातली सगळी तीर्थ केल्याचं पुण्य एक लेख आपल्या वडिलांच्या पदरात पाडून देते लेख माहेराचं सोनं आहे लेख घराचं घरपण आहे लेख प्रेमाचं दर्पण आहे लेख भावंडांचा मान आहे बोलावं तेवढं फार थोडं विषयांतर झालं कुठा पुढे नेतो आहे का त्या लेखीचा आज विदाईचा प्रसंग आहे अति आनंदाचा क्षण आहे की जाते लाडाची लेख आज सासरी 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 आणि त्या आनंदाच्या क्षणी आकाशवाणी झाली कंसा ज्या बहिणीला इतक्या आनंदाने विदाई करतोयस ना हिच्या पोटी येणारा 8वा मुलगा तुझा वध करेल मरण माहीत पडलं आपण सर्वजण आनंदात आहोत का माहितीये आपल्याला मरण माहित नाही मरण जर माहिती असतं तर जसं जसं वेळ जवळ आली असते ना सकाळपासून भेटला असं तर पण दादा चाललो बरं का मावशी चांगलं राहा काहीच नाही बघा जसं आलो होतो तसं चाललोय व्यवस्थित राहा सुखाने नांदा एक लक्षात घ्या जो भेटेल त्याच्याशी तो प्रेमाने वागला असता माझी विनंती राहील सर्वांना जीवन जगताना ही पाळा झूठ कपट निंदा को त्यागो सब प्राणियों से प्यार करो घर पर आए अतिथि कोई तो यथाशक्ती सन्मान करो कुणीतरी आपल्या घरी पाहुणा आला ना त्याचा सन्मान करा पहिला मुद्दा खोटं बोलू नका कुणासोबत कपटानं वागू नका आयुष्यात कुणाला धोका देऊ नका ज्यांना आपल्याला धोका दिला त्याला परत जवळ यायचा मोका देऊ नका एक लक्षात ठेवा व्यवहार शकुनी मामासारखे अनेक जीव तुमच्या माझ्या बाजूला उभे आहेत आपल्या जीवनात ते आहेत मला सांगा शकुनी मामान खाल्लं कोणाच्या घरचं दुर्योधनाच्या घरचं सल्ला कोणाला दिला दुर्योधनाला सत्यानाश कोणाचा झाला तेव्हा एकच शकुनी होता मी काहीच म्हणत नाही ऐका लय सावध राहा गड्या कदाचित असे अनेक शकुनी आपल्याही बाजूला आहेत ते खातात आपल्या सोबत आहे राहतात आपल्या सोबत आहे पितात आपल्या सोबत आहे मठ्ठा आणि कार्यक्रम पण लावतात आपला त्याला विश्रांती झालं मी मुद्दा सांगत होतो की कंसा हिच्या पोटी येणारा मुलगा तुला मारेल त्याने बंदी शाळेत ठेवलं वासुदेवांनी हात जोडले की नको मारू बंदी शाळेत ठेव तुला मुलांपासून भीती आहे ना लेकरं आणून दे मग त्यानं 6 लेकरं मारली 7वं योग महिन्या रोहिणी उद्रीबाला वज्रस्थानापन्न केलं 8व्या जगाचे मालक श्रावण वद्य अष्टमीची रात्र नवलाची गोष्ट आहे का परमात्मा प्रगट होता तिथी 8वी आहे अवताराचा क्रमांक 8वा आहे देवकी मातेच्या बाळाचा क्रमांक 8वा आहे आज सप्ताहाचा दिवस प्रगट झाले तो वय
8 वर्षाचा आहे. चतुर्भुज स्वरूपानं प्रगट झाले गोपाल कृष्ण भगवान आणि प्रगट झाल्या झाल्या बोलायला लागले. नंदाचा घराला मदनी गोकुळाला, नंदाचा घराला मदनी गोकुळाला, ये माया पाटली देते देवी मदानी येते, माया पाटली देते देवी मदानी येते. नंदाच्या घराला माझं नाही गोकुळाला. मृदंगाचं वाद्य आहे दादा, त्याला लावलेली जी कणिक आहे ना, ती जेव्हा खाली पडते ना, एखादं लेकरू बोलत नसेल त्याला जर ही कणिक खाऊ घातली, कच्ची नाही बरं, चपातीत मिश्रित करून तर ते बोलायला लागतं. एखादं बोबडं बोलत असेल त्याला येत ना उदय, तर ते गोड बोलायला लागतं. मृदंगाचं वाद्य आहे. तुम्ही याला काल वाजवलं, एकादशीला वाजवलं. एकादशीला अन्नाला हात लावत नाही, पण मृदंग कच्ची कणिक खाल्ल्याशिवाय बोलत. ऐका ना, मृदंग कच्ची कणिक खातं पण विठ्ठल बोलतो. माणूस भाजलेली खातो तरी याला म्हणावं लागतं श्री विठ्ठल बोल. मेलेल्या कुण्यातरी जनावराचा कातडं लावलाय आणि त्यावर बोट महाराजांची पडली की ते नाद प्रगट करतात श्री विठ्ठल. वि म्हणजे विधाता ब्रह्मदेव, ठ म्हणजे नीलकंठ महादेव, ल म्हणजे लक्ष्मीचा पती नारायण. श्री विठ्ठल नाम त्या मृदंगाच्या स्वरातून प्रगट होत आहे. आणि जिवे गोळ लागे तीन अक्षराचा रस अमृत दयांस. अमृताला घालवायचं शक्ती या नावामध्ये विषांतर झाला. ऐका, त्या ठिकाणी त्याने बंदीशाळेत ठेवलं होतं. परमात्मा प्रगट झाले होते. 8 वर्षाची मूर्ती होती. नंदाच्या घराला मज नाही. प्रभू अंगार वेळे कुलपबंध समोर पहारे करे कसं शक्य. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. पती लक्ष्मीचा सकल जीवाचा करी तू संभाळ आणि तुझं मोकलील. फक्त मला उचलायचं म्हटले. परमात्मा अंतर्धान पावले. शेल्याचं पांघरून घातलं, मोडकीशी टोपली आणि फाटका उपरली. या प्रारब्धानं, या कर्मानं, या संचितानं देवालाही सोडलं नाही. मोडकी टोपलीन फाटका उपरणं, त्यात परमात्म्याला लुटवलं. उचलीला कमळापती बंधन पायीची किंवा पायीची बंधन गळती. परमात्म्याला उचललंय. मनशी रक्ष पाडत्या म्या मोडील सकळ देव किंवा त्याने आकांत केला की धनी कंसासी कळेला माझ्या वडासी मारलं. 16 मिठी लपवा लपवा आणि लगबगीने घेऊन निघाले. रक्षपाड समूहित झाले होते. द्वार उघडली. यमुना महाराणीपर्यंत आले. तिने मुद्दामून पूर वाढवला. देवाने चरणाचा स्पर्श करून दिला. पुढे तडीला आकाड देवे लावेला. अंगुष्ठ आले गोकुळाकडे. यशोदा त्या निज कक्षात गेले. परमात्मा टेकवला आणि तिथली माया उचलली. तिला घेऊन मथुरीत आले. अंगार बेड्या चालल्या. कुलप बंद झाली. सेवक जागृत झाली. आतापर्यंत शांत असलेली माया रडली. रडे माया करे
नमा म्हणे उठते दूध कंसाला पाचारण केलं धावत आला कुठे आठवा वसुदेव की हात जोडले दादा तुला मुलापासून भीती ही मुलगी आहे. नको मारूस म्हातारपणाचा आधार होईल आंधळ्याची काठी होईल पण नाही दया आली मुलगी का असे ना संपवणार आहे मी तिला हातात घेतली गरगर फिरवली आदळणारच होता शिळेवर हातातून निसटली आकाशात गेली लख प्रकाश पडला गडगडाटी हास्य केलं अष्टभुजा मूर्ती प्रगट झाली अनादि निर्गुण नवरात्री दिला मी तेव्हा म्हणून आणि प्रगटली भवानी आणि सांगितलं मूर्ख असतो तुला मारणारा माझ्या अगोदर अवताराला येऊन गेलाय अन्यत्र ठिकाणी सुखात नांदतोय ऐका ना झोप उडाली कंसाची मथुरेत झालं दुःखाचं वातावरण पण या गोकुळाकडे नंदराजाची सुनंदा नावाची बहीण आहे यशोदाईला चिमटी घेतली तिनं पहिल्यांदा भगवंताला बघितलं चिमटी घेतली म्हणजे यशोदा जगजा तुझे नाव लाला भयो